नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. गेल्या काही दिवसापासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गाजतोय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी गेल्या काही वर्षापासून आंदोलने सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षापासून या आंदोलनाने आक्रमक असे स्वरूप प्राप्त झाले आणि जरांगे यांनी अहिंसा पद्धतीने उपोषणाचं हत्यार उचलत जवळपास गेल्या 2 वर्षामध्ये 7 ते 8 आमरण असे उपोषण केले. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. यावेळीही मुंबई येथे जे आंदोलन झालं, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा सरकारला दिलेला होता आणि त्यानुसार जवळपास 5 दिवस यावेळी उपोषण केलं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने एक उपसमिती स्थापन करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तसा GR काढला. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे कुणबी आहेत त्यांना सरसकट प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय घेतला. ज्यांच्या नोंदी आहेत अशा प्रकारचा हा GR आहे. मात्र तरीही ओबीसी नेते या GRवर आक्रमक झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयावर त्यांचा विरोध आहे. एकीकडे गेल्या काही वर्षापूर्वी ओबीसी समाजाला जेव्हा आरक्षण मिळालं तेव्हा मराठा समाजाने ओबीसीला कोणताही विरोध केला नाही असं भाजपाचे एक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. आणि त्यांनी जे लक्ष्मण हाके आज आपलं नाव करण्यासाठी उपोषण करतायत, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत, त्यांची ही राजकीय अस्तित्वासाठी लढाई आहे का? किंवा इतरही जे छगन भुजबळ असो किंवा इतर जे ओबीसीचे नेते स्वतःला समजून घेतात असे नेते असो, त्यांची ही राजकीय अस्तित्वासाठीच धडपड आहे का? कारण लक्ष्मण हाके यांनी विधानसभा लोकसभा लढवली, त्यांना बोट्यावर मोजण्याएवढी ही मते संबंधित मतदारसंघामध्ये पडली नाही. त्यामुळे पुन्हा त्यांचा नाव कमावण्यासाठीचा हा आटापिटा आहे का असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. कारण ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजातील कुणबी लोकांना हे सर्टिफिकेट वाटण्याचा निर्णय किंवा GR देवेंद्र फडणवीस सरकारने काढला असं शासनाच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांचं ही स्टेटमेंट आहे की ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजामध्ये जे कुणबी नोंदी आढळतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील. मात्र तरीही लक्ष्मण हाके हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि ओबीसी नेत्यांची एक बैठकही होणार आहे आणि त्यांनी हायकोर्टात उच्च न्यायालयात जाण्याचाही निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसी नेते का आक्रमक झाले, त्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे का असा सवाल उपस्थित होतो. कारण मराठा समाजाला भाजपाने जे आरक्षण दिलं, महायुती सरकारने जे आरक्षण दिलं, त्यामुळे ओबीसीचं महत्त्व भाजपाच्या कोटामध्ये कमी होणार आहे का असाही एक सवाल उपस्थित होतो. मात्र तरीही देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात यापूर्वीही ओबीसी हा भाजपचा कणा आहे आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय आम्ही होऊ दिला जाणार नाही. नागपूर येथील एका उपोषणातही त्यांच्या सर्व मागण्या ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी मान्य केल्या. त्यानंतरही पुन्हा हाके यांनी आपल्या आंदोलनावर ठाम असून ते आंदोलन करणार आहेत, पुन्हा उच्च न्यायालयात जाणार आहेत. असं एकंदरीत ओबीसी नेते जे आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे का आणि तो पेटावला जातोय का अशी एक चर्चा सुरू आहे. कारण जे सर्वसामान्य ओबीसी आहे,
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं तरी या सर्वसामान्य ओबीसी समाजाला त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही. मात्र ओबीसीतील जे काही बोटावर मोजण्या एवढे नेते आहेत ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी या आरक्षणाचा मुद्दा उकरून काढताय का? ओबीसी समाजावर अन्याय झाला असं बोललं जातंय, ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठीच बोलतायत का असा एक सवाल उपस्थित होतो. कारण ओबीसी समाजातील काही नेते यांनी सांगितलं की मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे, जो GR शासनाने काढलेला आहे, त्यानुसार ओबीसी समाजाला कोणताही तोटा नाही. मराठा समाजातीलही कायदेतज्ञ म्हणतायत की ओबीसी समाजाला याचा कुठेही फटका बसणार नाही. मात्र तरीही या ओबीसी नेत्यांना जे आता आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळते, आतमध्ये लक्ष्मण हाके असो की इतर कोणीही, मात्र या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे का वाटत नाही किंवा त्यांचा विकास व्हावा असं का वाटत नाही असा एक सवाल उपस्थित होतो. मराठा समाजाने जेव्हा आरक्षण ओबीसी समाजाला दिलं जात होतं तेव्हा मराठा समाजाने कोणत्याही प्रकारचा विरोध केलेला दिसून येत नाही किंवा आंदोलनही केलेला दिसून येत नाही. मात्र तरीही गाव पातळीवर ओबीसी आणि मराठा समाज एकत्र नांदत असताना, एकमेकाला सहकार्य करत असताना, सहाय्य करत असताना, पुन्हा त्यांच्यावर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटवण्यासाठी हे राजकीय नेते पुढाकार घेत आहेत का? तशा प्रकारचं त्यांचं वर्तन आहे का? आंदोलनाच्या माध्यमातून आपली वैयक्तिक दुश्मनी काढवण्यासाठी आपण ओबीसीचे नेते आहोत आणि आपल्याला अमुक आमदार एखादा जर काही म्हणला तर आपण त्याचा वचपा काढू, म्हणजे वैयक्तिक द्वेषासाठी, वैयक्तिक भांडणासाठी हे राजकीय नेते मराठा किंवा इतरही समाजाला, ओबीसी समाजाला तोफेच्या तोंडी देण्यासारखंच हा कार्यक्रम आहे. कारण एखाद्या समाजाची ढाल करून आपला वैयक्तिक स्वार्थ साधणे, एखाद्या समाजाचा ढाल करून आपलं कवच या समाजाला बनवणं हे अत्यंत चुकीचं आहे. मात्र तरीही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. गाव पातळीवर असो सर्व एकत्र येऊन काम करतात. मात्र मीडियामध्ये, प्रसारमाध्यमामध्ये असं बोललं जातं आहे की आता मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद पेटणार आहे, चिघाडणार असं आहे. असं जे वारंवार प्रसारमाध्यमामध्ये बातम्या येत आहेत त्या अत्यंत चुकीच्या असून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये गाव पातळीपासून राज्य पातळीवर कोणतेही वाद नाहीत. मात्र जे काही मराठा समाजातील नेते असो की ओबीसी समाजातील नेते असो, सर्व आपल्या समाजातील हक्कासाठी जरी भांडत असले, मात्र त्यामध्ये त्यांनी आपला राजकीय स्वार्थ न आणता समाजहिताची जर कामं केली तर ते देशासाठी, राज्यासाठी आणि स्वतःच्या विकासासाठीही उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे केवळ आपण विरोध करायचा आणि आपली राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा अशा पद्धतीचं काम समाजाच्या नेत्यांनी करणं अयोग्य आहे. आणि समाज कोणताही असो, ते एक देश म्हणून, एक राज्य म्हणून, एक गाव म्हणून सर्व समाज एकत्रित कसे नांदेल याचं भान आणि ते कसे वागावेत यासाठी या नेत्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घेतला पाहिजे. मात्र हे जर आगीत तेल ओतत असेल तर समाजामध्ये भांडणं झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य पातळीवर, देश पातळीवर, समाजामध्येच जातीपातीमध्येच हा समाज विखुरला जाईल आणि त्याचे अनेक तोटे आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या गावाला सहन करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुढाऱ्यांनी कोणत्याही जाती धर्माचं नेतृत्व करत असताना इतर समाजाच्या हक्कावर गदा न आणता काम झालं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि
एखाद्या समाजाला टार्गेट करून आपलं नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न न करता आपण सार्वजनिक सामाजिक योगदान दिलं पाहिजे. त्या माध्यमातूनच आपलं नेतृत्व पुढे आलं पाहिजे असं एकंदरीत बोललं जातं. मात्र या राजकारण्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे आपलं राजकीय वर्चस्व निर्माण व्हावं, आपल्याला एखाद्या पक्षातून आमदारकी खासदारी मिळावी म्हणून समाजाचं ढाल करणं हे योग्य नाही. या संदर्भात आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा की हे राजकीय नेते का बरं एखाद्या समाजाला, एखाद्या घटकाला आरक्षण दिले जात असेल तर का विरोध केला जातो. ओबीसी समाजाला आरक्षण त्यावेळी मराठा किंवा इतर कोणत्याही समाजाने विरोध केला नाही. मात्र यावेळी मराठा समाजाला जर आरक्षण मिळत असेल तर इतर वर्गाने विरोध करण्याचं कारण काय. आणि यासाठी या राजकीय दुकानदारीचा जो सर्वत्र बाजार सुरू झालेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. आणि प्रत्येक नेत्याने आपला देश, आपलं राज्य एक आहे या माध्यमातून काम केलं पाहिजे. वंचितांनाही न्याय मिळाला पाहिजे, वंचितांनाही काम मिळालं पाहिजे अशी भावना या नेत्यांनी ठेवणं अपेक्षित आहे. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की ओबीसीमध्ये आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं काम कोण करतंय, संघर्ष पेटवण्याचं काम कोण करतंय, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. थांबतो.